गोपाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे दयाल हरे रथ हाके राना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझावे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे सारथी शरणागत की सदा प्रीतपाल हरे श्री कृष्ण गोपाल हरे दीन दयाल 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 हरे श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर हा आश्रम तालुका गंगाखेड जिल्हा परभणी गाव चिंचटाकळी या ठिकाणी शिदोरी सत्संग करण्यासाठी आलेला आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताचा अवतार दिन अति हर्ष उल्हासाने या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे आणि म्हणून हा आपण शिदोरी सत्संग आयोजित केलेला आहे। या शिदोरी सत्संगाकडे आपण जात असताना अतिशय उत्तम असे शिदोरी तुम्ही ज्ञानाचे ग्रहण करत आहात। आज आपल्याला बघायचं आहे एक वीर योद्धा कसा अमर होतो, कसा वीरगतीला शरण जातो। मरणा मारुणी विजयी व्हावे, मरण हे माझे, मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर मोझे। धर्म युद्ध करत असताना अभिमन्यू वीरगतीला शरण गेला। सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतानी लीळा चरित्रामध्ये सुद्धा अभिमन्यूचं नाव घेतलं आणि ते कशा प्रकारे तो वीरगतीला शरण गेला ते महादैसाच्या पृष्ठावरून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंताने सांगितलेलं आहे, ते आपल्याला बघायचं आहे। जय द्रथवधी श्री कृष्ण कौशल्यानुवादो जय द्रथवधी श्री कृष्ण कौशल्यानुवादो। जयद्रथ होता, जयद्रथाला मारायचा आहे आणि मारत असताना प्रतिज्ञा घेतलेली अर्जुनाने सूर्यास्त होण्याच्या आधी जयद्रथाला मी मारणार आणि जर जयद्रथ नाही मेला तर मी अग्नि काष्ट भक्षण करणार।
प्रतिज्ञा घेतली. श्रीकृष्ण भगवंत जवळ आहे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे अर्जुना हे काय? आवेशामध्ये येऊन तो असा वर घेतला, वचन घेतलं आणि महाराज तुम्ही माझ्या सोबत असताना सर्व करणारे तुम्ही आहात. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत ही कथा सांगतात महाभारतातले. तेच कशा प्रकारे आहे. एक दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आपल्या भक्तजनाप्रती बोलतात. कोण्या प्रस्तावावरून, कोणत्या विषयावरून, प्रकरणावरून ही कथा सांगितले हे माहिती नाही, पण सांगितले निश्चित. सर्वज्ञ काय म्हणतात देव. आणि मग एक दिवशी कौरवांनी खांब रवला. चक्रव्यूह रचलेला आहे. चक्रव्यूह म्हणजे त्यामध्ये घुसणं शक्य नाही आणि घुसलं तर निघणं शक्य नाही. असं चक्रव्यूह रचलेला आहे. महायुद्ध चालू आहे, धर्मयुद्ध चालू आहे द्वापार युगातलं. ही द्वापार युगातली कथा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत आपल्या भक्तगणांना सांगत आहे. अर्जुन श्रीकृष्ण चक्रवर्ती सरिसा समसप्तका कोळी. आणि मग श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन समसप्तका पर्वताकडे कोळ्याला मारण्यासाठी गेलेले आहेत. ही सगळी चाल आहे. द्रोणाचार्य यांची ही चाल आहे की अर्जुनाला आणि श्रीकृष्ण भगवंताला त्या कोळ्याला मारण्यासाठी बाजूला न्यायचं. आणि हे दोघं जर बाजूला गेले की पांडवामध्ये चक्रव्यूह मध्ये घुसणारा कोणी नाहीये आणि चक्रव्यूह तोडणारा कोणी नाहीये. आणि म्हणून सेनापती असलेले द्रोणाचार्य यांनी चक्रव्यूह रचलेला आहे. आणि या चक्रव्यूह मध्ये घुसण्याचं ज्ञान अर्जुन ज्या वेळेस युद्ध करून येत होता त्यावेळेस सुभद्रा विचारायची. सुभद्रा ही श्रीकृष्ण भगवंताची बहीण होती. आणि मग त्या ठिकाणी सुभद्राला विचारल्यानंतर ती सांगायची, अर्जुन सांगायचा. आणि मग सांगितल्यानंतर सांगताच सुभद्रेला एक दिवस झोप लागली. परंतु चक्रव्यूह कसं तोडायचं हे सर्व ऐकून घेतलं आणि चक्रव्यूह कसं तोडायचं ऐकून घेतलं. सुभद्राला झोप लागली. पण सुभद्राच्या पोटामध्ये अभिमन्यू वाढत होते. आणि म्हणून गर्भवती स्त्रीला महाभारत कथा देवाच्या लीळा ऐकवण्यासाठी घरी तिला समजावून सांगायचे, तिला कथा सांगायचे. कारण तिचा जो मुलगा आहे ना चांगला जन्माला यायला पाहिजे. आणि म्हणून गर्भवतीनं अशा कथा ऐकल्या पाहिजे. पण आजकाल ह्या कथा न ऐकता टीव्ही समोर त्या कथा ऐकल्या जातात ज्या सासू सुनेचं भांडण लावतात. आणि म्हणून आजकालचे लेकरं असे जन्माला येतात. हे आपल्याला कळत नाहीये. जे पूर्वज होते ते व्यवस्थित रित्या गर्भवतीला त्या ठिकाणी चांगलं समजावून सांगायचे, चांगल्या कथा सांगायचे. आणि म्हणून मुलगा सुद्धा तसाच जन्माला येत होता. आता गर्भवतीच्या हातात सुद्धा मोबाईल असतो आणि जन्माला की मुलगा त्याच्या हातातही मोबाईल असतो. आणि म्हणून ते तसेच जन्माला येतात. काय ही कली म्हणजे आकळी. अशा प्रकारे सुभद्राला त्या ठिकाणी अर्जुन सांगत आहे चक्रव्यूह मध्ये असं घुसायचं आणि चक्रव्यूह मध्ये घुसून वापस कसं यायचं हे सांगत असताना त्या ठिकाणी सुभद्राला झोप लागली. आणि म्हणून ज्या वेळेस आपण शास्त्र ऐकतो, लीळा ऐकतो, त्यावेळेस आपण टक लावून समोर तेल घालून बसलं पाहिजे, डोळ्यामध्ये ऐकलं पाहिजे नीट. नाहीतर झोप लागली बाजूला बसले ना तर तुम्हाला लक्षात येणार नाही. अभिमन्यू सारखा अडकावा लागल. अभिमन्यूला जर येताचा रस्ता जर माहित झाला असता, जर झोपली नसती सुभद्रा तर अभिमन्यू वाचला असता. वाचण्याचा रस्ता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे. पण आपल्याला झोपा सुधरत नाही आणि झोपत नाही कोणी. सगळे टीव्ही जवळ असतात, टीव्ही जवळ बसतात, इकडच्या चॅनलवरून तिकडच्या चॅनलवर जात असतात. पण त्यांना सात्विक कार्यक्रमात यावं असं वाटत नाही. राजस तामस कार्यक्रमामध्ये जावं असं वाटतं, तमाशात तिकीट काढून जावं असं वाटतं, परंतु सत्संगाला नाही वाटत. एक दिवशी या चक्रव्यूहातून बाहेर कसं निघायचं हे तेव्हा तुम्हाला कळलं. या चक्रातच तुम्ही पडलेले आहात. जन्मरूप चक्रामधून निघायचं बाहेर कसं तुम्हाला कोण सांगणार आहे? ती टीव्ही सांगणार आहे का?
कोण सांगणार आहे? तुमचा गुरु सांगणार नाही तर तुमच्यावर शास्त्र सांगणार आहे. आणि तेच जर तुम्हाला आवडत नसेल तर चक्रात तुम्ही फसणार आहे. फसला, झोप लागली. काय? त्याच्या आईला झोप लागली म्हणून अभिमन्यू फसला. परंतु त्याची वीर गती कशी आहे आणि म्हणून देव सांगत आहे तो अभिमन्यू इतक्या वीरगतीला शरण गेला. द्रोणाचार्य चक्रीव रचल्यानंतर खळबळ वाढलेली आहे. इकडं धर्मराजा भीम सगळे त्या ठिकाणी घाबरले. म्हणजे अर्जुन तर तिकडे गेलेला आहे कोळ्याला मारण्यासाठी आणि आता हा चक्रीव रचलेला आहे आणि या चक्रीव मध्ये घुसणं कोणाला शक्य नाही. अर्जुनाला शक्य होतं पण अर्जुन इथं नाही. पाहिलं का ज्ञानाची किती किंमत आहे? अर्जुन नाही तर कसं झालं? श्रीकृष्ण भगवंत नाही तर कसं झालं? घुसता आलं कोणाला? त्याच वेळे छाती ठोकून अभिमन्यू सांगतोय अर्जुन गेले तरी पण मी त्यांचा मुलगा आहे. मी त्यामध्ये घुसू शकतो, तोडू शकतो. धर्मराजाला सांगतो मी नेतृत्व करेल. तुम्ही माझ्यावर जबाबदारी हे करा, तुम्ही माझ्या मागे या. आणि मग अभिमन्यू पुढे जातो आणि सर्व त्याच्या मागे येतात. भीम म्हणतो मी येताना गधेनं त्या ठिकाणी काय करेल? चक्रव्यूह तोडेल आणि तुला बाहेर काढेल. परंतु शक्य नाही. शिक्षण महत्वाचं आहे. शिक्षण नसेल तर तिथपर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. आणि म्हणून शिक बाबा शिक, नाहीतर घरोघर मागशील भीक. ही शाळामध्ये कविता आम्ही ऐकली होती. जर तुम्हाला शिक्षण नसेल तर काय अर्थ आहे? सगळा स्वार्थ आहे. आणि स्वार्थही तुम्हाला तो कळत नाही की आपला स्वार्थ नेमका काय आहे. आणि म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे. नाही ज्ञानेन तद्विद्धी, म्हणजे ज्ञानाशिवाय पवित्र काहीच नाहीये. आणि म्हणून ज्ञान ग्रहण करण्यासाठी धडपड केली पाहिजे मित्रांनो. आणि ती धडपड आपल्या लक्षात येते कोणाकोणाजवळ आहे. काय ती आपल्या लक्षात येते? जर बचत गटाची मीटिंग असते ना तितकी गर्दी असते. ग्रामसेवक त्या ठिकाणी मीटिंग असते तितकी गर्दी असते. अरे आपल्याला या चक्रातून काढण्यासाठी जे ज्ञान सांगणारा आपल्या इथं आलेला आहे त्याला गर्दी नाही पाहिजे का? फक्त स्वार्थ आहे लोकांजवळ. निस्वार्थपणे सेवा कोणी करत नाही. फक्त माल पाहिजे आणि मालाच्या ठिकाणी आपला फायदा काय ते बघायला जातात. आणि मग ग्रामपंचायतच्या समोर त्या ठिकाणी यादी लागलेली असते. तुमचे इतके आले, तुमचे तितके गेले. तिथं बघण्यासाठी धडपड असते. आणि विचार कर, जर तुला या चक्रातून जर निघायचं असेल ना तर ज्ञान महत्वाचं आहे. आणि म्हणून देव म्हणतात नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. या ज्ञानासारखं पवित्र एकही गोष्ट नाहीये. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत ही चक्रव्यूहची कथा सांगत आहेत, जयद्रथ वध सांगत आहेत. आणि मग त्या ठिकाणी अभिमन्यू पुढे जातो बाणाच्या धाराने. त्या ठिकाणी चक्रव्यूह तोडतो, भेदत जातो. भेदत जात असताना सगळे विचार करतात ह्या अभिमन्यूला मारायचे म्हणून चक्रव्यूह मध्ये येत आहे. आणि मग अर्जुनाला त्या ठिकाणी अभिमन्यूला बघून हे महारथी हसतात. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विकर्ण, दुःशासन, जयद्रथ, शकुनी मामा हे सगळे हसतात. हे पोरग मारायला येऊ राहिले म्हणे चक्रव्यूह मध्ये. अरे मरशील म्हणे, येऊ नको. काय दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण त्याला मारून टाकलं. तेव्हा यांना कळालं की या पोराची ताकद काय आहे. याने चक्रव्यूह त्याच्या वडिलांकडून शिकलेला आहे. ते गर्भात शिकलेला आहे. गर्भामध्ये शिकला. विचार करा तुम्ही गर्भाच्या बाहेर निघून सुद्धा तुम्हाला शिक्षणाचा अंग नाही. कधी येणार आहे? फक्त आपल्याला आपण शिकलो, गर्भाच्या बाहेर आलो की शिवाजी राजाने एक किल्ला 16 वर्षामध्ये हातात घेतला. आणि तुम्ही काय हातात घेतलं? हे हातात घेतलं, तंबाखू हातात घेतली. हे आपल्याला कळायला पाहिजे ना की आपण काय केलं पाहिजे जीवनामध्ये. अभिमन्यू सरकला, लक्ष्मणला मारलं. आणि मग सगळे घाबरले. म्हणजे हा चक्रव्यूह मध्ये घुसला. घुसल्यानंतर सगळे रागावले. त्या ठिकाणी सगळ्यांनी आक्रमण केलं. कोणावर? अभिमन्यूवर आक्रमण केलं. एका योद्ध्यासोबत लढलं पाहिजे असा नियम असतो. पण महारथी भीष्म पितामह म्हणजे माहिती तुम्हाला कोण आहे? ते एक महाभारतातलं मुख्य पार्ट आहे. भीष्म पितामह सुद्धा त्या ठिकाणी अभिमन्यू धावून गेले, द्रोणाचार्य धावून गेले, कृपाचार्य धावून गेले, दुःशासन धावून गेला, कर्ण धावून गेला, दुर्योधन धावून गेला. सगळे धावून गेले. जयद्रथ धावून गेला आणि तो एकला पडला. आणि एकला बाण किती मारणार आहे? त्या सगळ्यांचे बाण त्याच्या अंगावर लागत होते. द्रोणाचार्याचा लागला, प्रसाद म्हणून घेतला. द्रोणाचार्याला सांगितलं
आपण ज्या वेळेस युद्ध नीती नियोजन केलं त्यावेळेस तुम्ही म्हटले होते की एका योद्ध्याने एकाच योद्ध्यासोबत युद्ध करायचं. हे तुम्हाला माहिती नाही नियम? हे धर्म तुम्हाला माहिती नाही? अधर्म करताय तुम्ही, महारथी आहात तुम्ही. आणि एवढा नाही महारथी असताना तुम्ही मला एका छोट्या मुलाला एकट्याला बघून मारताय आणि मी चक्रव्यूहामध्ये घुसलेलो आहे. मी घाबरलो नाही, मला चक्रव्यूहामध्ये निघायचं सुद्धा ज्ञान नाही, तरी सुद्धा मी आलेलो आहे. वीर त्याला म्हणतात जो घाबरत नाही, पळत नाही. नाहीतर वीर त्याला म्हणतात का जो पळून गेला. आणि म्हणून त्या ठिकाणी अभिमन्यू तरी सुद्धा लढण्यासाठी तयार आहे, घाबरत नाही तो कोणाला. मारतोय, एकामागे एक बाण मारतोय. मारल्यानंतर सगळ्यांचे घाव त्याला लागले, अभिमन्यूला बाण लागले. आणि मग खाली उतरले, सगळे रथाच्या खाली उतरले. रथाच्या खाली उतरून अभिमन्यू पडल्यानंतर रथाचं चाक अभिमन्यूच्या पाडलं आणि त्या रथाचं चाक बाजूला झालं. अभिमन्यूनं ते चाक उचललं. या तुम्ही सगळे तुमच्या सोबत लढण्याची ताकद मी ठेवतो. उचललं चाक आणि त्या चाकावर तो घाव झेलत होता. आतून बाहेरून सगळे घाव त्यांनी झेलले, पण एकला माणूस एवढ्या महारथी सोबत टिकणार कसा. आणि म्हणून दुर्योधनाने मागून येऊन गदा मारला. अभिमन्यू धडकन तशी खाली पडला. मग सगळ्यांनी एक एक तलवार काढली, तरी अभिमन्यू मारायला. दुर्योधनाने अभिमन्यूच्या डोक्यात गदा मारला. अभिमन्यू खाली बसला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महारथीने अभिमन्यूला मारलं. दुसरे आले द्रोणाचार्याने मारून टाकला, एक घाव दिला तलवारीचा. भीष्म पितामह आले, त्यांनी मारलं. शकुनी मामा आले, त्यांनी मारलं. कर्ण आला, त्यांनी मारलं. इतके घाव लागले अभिमन्यूच्या शरीरावर, वार करायला जागा ठेवली नव्हती या महारथींनी. शेवटी अभिमन्यूने आवाज दिला आपल्या पिताश्रीला. पिताश्री, कुठे आहेत तुम्ही? मी या चक्रव्यूहामध्ये फसलोय. पिताश्री, तुम्ही गेल्यामुळे चक्रव्यूहामध्ये घुसण्याचं ज्ञान कोण नव्हतं. मी घुसलो, तुमच्या अनुज्ञा नसताना घुसलो. धर्मराजाला विचारलं, धर्मराजाने या ठिकाणी मला पाठवलं, पण ते चिंतित असतील की मी वापस कसा येणार. पण तुम्ही लवकर वापस येतात म्हणून धर्मराजाने मला पाठवलं असेल कदाचित. पिताश्री, तुम्ही लवकर या. कोणाला मारण्यासाठी श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन त्या दिशेने गेलेले आहेत. अर्जुनाला तिकडे त्या ठिकाणी वेगळंच वाटत आहे. गांडीव धनुष्याला बाण लावत असताना, युद्ध करत असताना गांडीव धनुष्य हातामधून थरथर त्या ठिकाणी खाली पडत आहे. अर्जुनाने प्रश्न केला श्रीकृष्ण भगवंताला, महाराज आज मला युद्ध करताना कसं होतंय ना. माझा गांडीव धनुष्य माझ्या हातामध्ये व्यवस्थित टिकत नाही, बाण व्यवस्थित लागत नाही. काय अपशकुन असला पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, धीर सोडू नको, वीर हो, घाबरू नको, युद्ध कर. आणि इकडं अभिमन्यू खाली पडलेला, अभिमन्यूचा आवाज अर्जुनापर्यंत पोहोचतो. पिताश्री, कुठे आहेत तुम्ही? मी असहाय्य झालोय, मला सर्वांनी मिळून मारलंय. मी चक्रव्यूहामध्ये फसलोय. पिताश्री, मला वाचवा. सगळ्यांनी मारलं. बास कंठामध्ये प्राण आला अभिमन्यूच्या. असा कंठामध्ये प्राण असताना सगळे बाजूला सरकले. जयद्रथ जवळ आला. अर्जुनाचा मुलगा आहेस ना तो अभिमन्यू, तू वीर आहेस ना, उठ, युद्ध कर. असा काय पडलास, उठ. आणि एक लाथ मारली, कमरात लाथ मारली अभिमन्यूच्या. आणि काय म्हटलं, अर्जुनाचा मुलगा आहे ना, असा सुकर सारखा, डुकरासारखा काय झोपलास. अभिमन्यूला खूप वाईट वाटलं. मरणाच्या अवस्थेमध्ये असताना मला सुकर म्हणला. मी अर्जुनाचा मुलगा आहे. त्यावेळेस अर्जुनाला आवाज दिला, पिताश्री, सगळ्यात जास्त घाव माझा लागलाय मला तो जयद्रथाचा.
जे कोणी महायुद्ध माझ्या सोबत लढलेत ना पिताश्री, ज्या वेळेस तुम्ही इथे येणार त्यावेळेस या जमिनीला विचारा की जास्त घाव कोणाला लागलाय, कोणता लागलाय. जयद्रथाचा सगळ्यात जास्त घाव लागला. तरी लात मारले होते अभिमन्यूला. अरे एकला अभिमन्यू अशा महारथी सोबत युद्ध करत होता. कोणी उभा राहत नाही भीष्म पितामहासोबत. परशुराम शिष्य असणारे ते एवढे मोठे, त्यांच्या सोबत उभा राहायला सगळे थर्र कापायचे. त्यांच्या समोर अभिमन्यू उभा राहिलेला आहे आणि त्या अभिमन्यूला लात मारली. त्यावेळेस तिकडे अर्जुनाला समजतं आणि तिकडलं युद्ध आटपून अर्जुन वापस येतो. तिकडे शंख वाजून जातात. समस्त अभिमन्यू वीरगतीला शरण गेला. सगळे चिंताग्रस्त होतात. आणि मग असे चिंताग्रस्त झाल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन आपली प्रतिज्ञा घेतो. उद्या सूर्यास्ताच्या आधी मी जयद्रथाचा वध करणार, आधी त्याचा वध करणार. किती काही करा मी त्याला मारणार. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत ही कथा सांगत आहे. धर्मासी बाट पाठविला. आणि मग धर्माला त्या ठिकाणी सांगितलं. धर्मराजाने पाठवलं अभिमन्यूला. धर्मे म्हणतले काय म्हणतात धर्मराजे? आणि अर्जुन ते दोघे जवळी नाही. ते दोघं जणी जवळ नाहीयेत आपल्या. आणि तेही चक्रव्यूह. आणि चक्रव्यूह त्यांनी मांडलेला आहे. चक्रव्यूह मध्ये घुसायचं कसं, तोडायचं कसं. चक्रव्यूहाचा रिगावा. चक्रव्यूहाचा रिगावा कोणी नाही ने. आता कैसे करावे. कसं करावं आता. अभिमन्यू म्हणतले. अभिमन्यू काय म्हणतो, छाती ठोकून बोलतो. चक्रव्यूहाचा रिगावा मी जाणे. मी जाणतो चक्रव्यूहाचा रिगावा. निगावा न जाणे. पण निगावा नाही जाणत. मला बाहेर निघता येणार नाही. काय म्हणून आपल्याला जायचंही ज्ञान पाहिजे, यायचंही ज्ञान पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला देवाने इथं जन्मात घातलं, तुम्हाला ज्ञान दिलं, पण इथून कुठं जायचंय हे तुम्हाला ज्ञान करून दिलं. ज्ञान केलंय अनुसारा, नाही तर कुठं जातात हे सुद्धा कळणार नाही. मित्रांनो ध्यानात ठेवा. मग इकडे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन देव दुसरीकडे युद्धाला गेलेला आहे. समसप्तका कोळियासी मारण्यासाठी पराभवनी आले. पराभव करून आले त्या कोळियाचा. वेळी अवस्था ऐकी. आणि मग ही अवस्था ऐकलेली आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतले. श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात? अर्जुना जाय बघ बरं काय चालू आहे युद्धामध्ये. अभिमन्याचे पडिताळी. अभिमन्यूला जाऊन बघ तरी नेमकं कुठं पडला आहे. लहानसा पोरगा आहे हो, पण एवढा वीर आणि एवढं शौर्य जर वाखाणायचं असेल ना तर अभिमन्यू सारखं नाही कोणाच. इतक्या योद्ध्यासोबत तो लढलेला आहे. अभिमन्यूला बघण्यासाठी आता अर्जुन जात आहे. अर्जुन गेला. अर्जुन पुसले. विचारलं अभिमन्यू तुझे गाय कोण अरे तुला कोणी मारलं. कोणी गाव दुखत असे. तुझा कोणता गाव जास्त दुखतोय त्याने म्हणतले. आणि मग अभिमन्यू सांगतोय अर्जुनाला, माझ्या अवघेची गाय. माझे अवघे घाव मला सहन करायसारखे आहे. इकूची गाव भारी असे. सगळ्यांनी मला मारलं पण मला काही वाटलं नाही. कारण ते महान योद्धे आहेत आणि त्यांच्या हाताने मला मरण यावं हे माझं एक नशीबच आहे. पण एक घाव मला इतका सलतोय ना, माझ्या वडिलांचं नाव घेऊन त्यांनी मला लात मारले. ते जे पडले मी पडलेलो होतो, मला काहीच करता येत नव्हतं. माझा कंठामध्ये प्राण आलाय. त्यावेळेस मारले मला लात त्याने. काही अर्जुनाचा नवेसी. अरे अर्जुनाचा आहेस ना तू. थोरे लोळू तैसा काय. आणि असा काय लोळतोस शुक्रासारखा. ऐसे म्हणून पडिले आणि मला लात मारले पिताश्री. ते पापर मज चलत आहे. ते पापर ती लात मला इथं लागली बा. त्या लातीचा बदला आपण नक्की घ्या पिताश्री. मला मारलेली लात आहे ते सांगत आहे अभिमन्यू आपल्या अर्जुनाला सांगत आहे.
त्यावेळी अर्जुन ऐसे प्रतिज्ञा आणि मग घेतली. त्याच वेळेस अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली, जे उद्या अस्तंग येते उद्या सूर्यास्ताच्या आधी मी जय भद्रुवती जय भद्राला मारणारच. अग्निप्रवेश करीन. जर मारणं नाही झालं ना, मी अग्नी प्रवेश करून घेईन, त्यावेळी मी नाही राहणार. आणि प्रतिज्ञाबद्ध अर्जुन होता. तो असा नव्हता की बस एकदा करायचं म्हणलं नंतर नाही करायचं. आपण तर संकल्प सोडून सुद्धा म्हणतो आता नाही नंतर बघू, नारळ बांधून सुद्धा म्हणतो बघू ना पुढच्या वर्षी. अरे आपल्यासारखं नाहीये, दंडोत घालायचा एकाला आणि मागवायचा एकाला आणि करायचं एका सोबत. त्याची प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा होती. दुश्मनाला सुद्धा विश्वास होता, फक्त जयद्रथ लपवा, आता अर्जुन मरणार. कारण त्याची प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा होती. आणि ती प्रतिज्ञा त्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताच्या समोर अर्जुनाने केलेली आहे. त्यावेळी कौरवी म्हणतले, कौरव काय म्हणतात त्यावेळेस, दुश्मन काय म्हणतात बघा. दुश्मनाला सुद्धा विश्वास होता अर्जुनाचा की अर्जुन आता मरणार, फक्त आपण जयद्रथ मरू द्यायचा नाही, अर्जुनाला मारायचीच गरज नाही. अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण करणार. अरे उद्या काय जयद्रथ, हे बघा उद्या काय जयद्रथ मरतो, इतकी तयारी करा. आंतरयुग रचा. आंतरयुग म्हणजे चक्रयुग सारखं दुसरं युग रचलं त्यांनी की अंतरामध्ये आमच्यापर्यंत कोणी येऊ शकलं नाही पाहिजे, असं चक्र रचा. अर्जुन काही करता सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. सगळ्यांनी विचार केला, सगळे महारथींनी विचार केला, आंतरयुग रचलं. त्यावेळी उद्या दिवस मावळे आणि मग दिवस मावळोस तर फक्त जयद्रथाला दिसू देऊ नका. पार्थू कायचा. आणि मग पार्थ कैचा म्हणजे कसा जिवंत राहील. आणि पार्थ मेला ना की संपला, आपण युद्ध जिंकलो. अरे निस्ता अर्जुन होता युद्धामध्ये, निस्ता अर्जुन आहे ना माहिती तुम्हाला. अर्जुनामुळे माहितीये तुम्हाला काय काय झालं. अरे अर्जुनाने सगळं महाभारताचं युद्ध जिंकवलं, पण श्रीकृष्ण भगवंताचं मार्गदर्शन होतं. आणि म्हणून गुरु असा पाहिजे काय, आपल्याला मार्गदर्शन करणारा असा पाहिजे की आपल्याला मोक्षापर्यंत नेणारा पाहिजे. मग हे नायसे आमचे कार्य झाले, हे आणायचेच आमचं कार्य झालं म्हणे की अर्जुन आता अग्निकाष्ठ करणार. हे रीती उदयाची उदयाची उद्याचा दिवस उगाला. कौरवी जय भद्रुलो. आणि मग कौरवांनी तयारी केली, लोहाचा एक असा मोठा पिंजरा केला, त्यामध्ये काही सुद्धा जाणार नाही, इतका जबरदस्त त्या ठिकाणी निर्वडी केलेली आहे. सोन्याची साते पोळी भवंता. मग त्या ठिकाणी चक्रयुग रचलं, सुची काव्यूळ रचिला. काव्ययुग रचलं त्या ठिकाणी. प्रातकाळीचे युद्ध तिसरा पाले. प्रातकाळ झालेले, शंख वाजला, युद्धाला सुरुवात झाली. अर्जुनाचं लक्ष फक्त जयद्रथावर आहे, बस जयद्रथ मारायचा आहे. पण किती सैन्य आहे, इतक्यांना पार करून जयद्रथापर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रातकाळ झाला, पण आता संध्याकाळ होण्याला येत आहे, तरीही अर्जुन अजून जयद्रथापर्यंत पोहोचला नाही. घोर झुंज झाले, घोर युद्ध झालेलं आहे, नदी वाहत आहे रक्ताची, असं युद्ध चालू आहे. सैन्य आटले, खूप सैन्य आटलं, खूप मारलं. अवघ्या चारी पोळी भंगली. आणि मग 4 पोळी इतकं सैन्य मारून टाकलेलं आहे. घडिया चारी दिवस उरला. आणि बस 4 घटिका दिवस उरलेला आहे. आता दिवस मावळला की अर्जुन मावळणार. काय श्रीकृष्ण भगवंत रथात बसलेले. जर समजा एक दिवस मावळता जयद्रथ नाही मेला तर अर्जुन अग्निकाष्ठ भक्षण करणार. बस कौरवांनी तयारी केली म्हणजे अर्जुनाला फक्त इथपर्यंत येऊ देऊ नका. सगळे कौरव जयद्रथाच्या संरक्षणासाठी आहे. त्यावेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतले, त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, घडिया चारी दिसू आहे. अर्जुना 4च घडिया दिवस राहिलाय, कसं करायचं. आता ऐसे नव्हे, आता होणार नाही. आता श्रीकृष्ण भगवंताला मार्गदर्शन करावं लागन, सहाय्य करावं लागन भक्ताला. आणि भक्ताला देव सहाय्य करतोय, ध्यानात घ्या. म्हणून तुम्ही भक्त व्हा, विभक्त होऊ नका.
काय नाही तर सोमवार आलं की तिकडं, शनिवार आला की इकडं, मंगळवार आला की इकडं, बुधवार गेला की तिकडं. एकच देव धरा, असे देव नका बदलू. खरा तो आपला एकच ही धर्म, आपला जो धर्म आहे तो धर्म टिकवा. काय पतिव्रता जशी असते ना तशी त्या पतिव्रतेसारखा आपला धर्म टिकवला पाहिजे. आणि तसा तो धर्म अर्जुनाने श्रीकृष्ण भगवंतासोबत टिकवलेला आहे. अर्जुन फक्त श्रीकृष्ण भगवंताचं ऐकायचा आणि त्यांना नमस्कार करायचा. आणि म्हणून त्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा श्रीकृष्ण भगवंत आहे. अनुसयाचं माहितीये का तुम्हाला? तिचं व्रत, तिचं पातिव्रत्य, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेले होते. त्यांच्यापेक्षा मान हिचा व्हायचा. आणि म्हणून जो एक निष्ठ असतो बस त्याचं सगळं चालतं आणि त्याचं सर्व देव करून घेतो. आणि भक्त व्हा, विभक्त होऊ नका. जो विभक्त होईल तो भक्त नाही. भक्त शब्दाचा अर्थच असा होतो, जो विभक्त असतो त्याला भक्त म्हणता येत नाही. आणि म्हणून आपण भक्त झालो, उपदेशी झालो तर आपण आपल्या देवाचे झालो, इकडे तिकडं फिरायला नाही झालो. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि म्हणून तो अर्जुन देवाचा भक्त आहे. आणि भक्ताला वाचवणं हे देवाचं काम असतं. आणि तुम्ही जर भक्त नाही राहिले तुम्हाला वाचवणार कोण? अर्जुनाला वाचवण्यासाठी श्रीकृष्ण भगवंत आहे. भक्ताचं संरक्षण देव करतो. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत काय करतात? म्हणून सूर्याआड सुदर्शन सूर्याच्या आड सुदर्शन चक्र पाठवलं. सूर्यास्त झाला पण सूर्यास्त झाला नाहीये. भक्ताला वाचवायचंय, नाही तर भक्त सूर्यास्त झाला की भक्त राहणार नाही. कारण सूर्यास्त झाला की भक्त इमानदारी करतोय, भक्त भक्ती करतोय आणि त्याची ती जी प्रतिज्ञा आहे ती पूर्ण करतोय. म्हणून देवाला सुद्धा माहित होतो की आपला भक्त ऐकणार नाही, सूर्यास्त करायचा आहे. पण सुदर्शन चक्र त्या खाली घातलेलं आहे आणि सुदर्शन चक्रामुळं तो सूर्य झाकलेला आहे. सगळ्यांना असं वाटलं सूर्यास्त झालेला आहे. आता अर्जुन काय करणार? सूर्यास्त झाला म्हणजे आता बाण खाली ठेवणार आणि मग काय करणार? आणि अंधकार झालेला आहे, जिकडे तिकडे अंधार पडलेला आहे. अर्जुनाला म्हटलं, अर्जुना अरे आता सूर्य तर मावळला, तुझी प्रतिज्ञा सगळ्यांनी बघितलं. सगळे हा अवसर बघायला येत आहेत की अर्जुन आता काय करणार. युद्ध थांबलं मित्रांनो. सूर्यास्त झालं की युद्ध पण बंद होत असतं, माहितीये ना, हे नियम आहेत युद्धाचे. मग सूर्यास्त झालेला आहे. आपली प्रतिज्ञा सांभाळीसी ना. अरे अर्जुना तुझी प्रतिज्ञा सांभाळा का तू? देवाने सांगितलं श्रीकृष्ण भगवंताला, तू प्रतिज्ञा घेतलीस ना अग्निकाष्ट भक्षण करी म्हणून. हो महाराज, जा लाकडं जमा कर. काली उडी घातली, उतरला, रथाच्या खाली उतरला. धनुष्यबाण सांडिले, धनुष्यबाण खाली ठेवला अर्जुनाने. तैसेची झुंज पार उकले. आणि मग झुंज सगळं राहिले, सगळे बघायला आले. अर्जुन लाकडं जमा करत आहे आणि शरण रचत आहे आणि आता पेटवत आहे. आणि पेटल्यानंतर अर्जुन त्या शरणामध्ये उडी मारणार आहे. का बरं? अग्निकाष्ट भक्षण करण असं वचन दिलेलं आहे. जर मी जयद्रथला मारणार नाही तर मी अग्निकाष्ट भक्षण करण, हे वचन पूर्ण करण्यासाठी तो खाली उतरला आहे. शरण रेले, रचला शरण, पाचपे रचिली, सगळं व्यवस्थित केलं. अग्नी प्रज्वलिला, अग्नी प्रज्वलित केला. अर्जुन स्नान करून आला. अर्जुन स्नान करून आला. आता बस अग्नीमध्ये जायचं आहे, उडी खायची आहे. प्रदक्षिणा केली, प्रदक्षिणा केली. एक रिंगण मारावं लागतं. काय? ज्या वेळेस वीरगतीला जो जातो ना त्यावेळेस एक प्रदक्षिणा घातल्या जाते, ती बंदूक घेऊन घातल्या जाते. आणि मग अर्जुन सुद्धा एक प्रदक्षिणा घालतोय त्या शरणाला, है ना. आपण ते गाडगं घेऊन घालत असतो का नाही. मग आता तो काय करत आहे? शरणागत त्या ठिकाणी रिंगण मारत आहे. श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात? अरे अर्जुना, श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या श्रीचरणाला लागला. श्रीचरणाला लागला, देवाचा नमस्कार केला. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतले, देव काय म्हणतात अर्जुनाला? अर्जुना, हे अर्जुना, क्षत्रिय असती ते, अरे क्षत्रिय आहेस तू. आणि जे क्षत्रिय असतात ना ते आपल्या शस्त्रा सोबत जातात. शस्त्र घ्यायला मागं ठेवतो. शस्त्र हातात घे, त्याला बाण लाव आणि एक प्रदक्षिणा दे या शरणाला. आणि
आणि शेवटी बाण वरी सोडून दे. आणि म्हणून ज्या वेळेस जो कोणी शहीद झालाय त्यावेळेस एक बंदूकची गोळी मारल्या जाते. आठवतंय तुम्हाला का नाही? आता झालं, आता अंतिम संस्कार झाला. म्हणे अर्जुना बाण लाव गांडीव धनुष्याला आणि प्रदक्षिणा घाल. धनुष्य कोणाला आधी ठेविता? धनुष्य कोणाला ठेवतो इथं? हे धनुष्य हातात. पाहिलं का मार्गदर्शन कोणाचं आहे? हा, श्रीकृष्ण भगवंताचं मार्गदर्शन आहे. राजकारण करावं ते श्रीकृष्ण भगवंतानेच. काय मग कसा भक्त वाचत नाही, पण भक्ताला कष्ट तेवढंच असतं. भक्त होणं साधंही नाही. भक्ताला सगळं सहन करावं लागतं. अर्जुन सगळं सहन करतोय पण भक्ती सोडत नाही. आपल्याला निष्ठ कोणी बोललं की आपण हो मागा काय अभिमन्यू से, मागा काय अभिमन्यू राहिलाय का? आता त्याला शस्त्र ठेवतोय गांडीव धनुष्य. घे आता धनुष्य घे आता म्हणजे धनुष्य बाण गुणी बाण लावी. लावण. अर्जुन देवी धनुष्य घेऊन गुणी बाण लावी. बस अर्जुनाने ऐकलं श्रीकृष्ण भगवंताचं लावला बाण. रथावरी बैसवणी प्रदक्षिणा, रथावर बसून प्रदक्षिणा कर. शेवटी उडी घाल आणि शेवटी उडी घाल. कशात? अग्नीत. अवघे कौरव रथामध्ये बसून प्रदक्षिणा घालायची, घाबरायचं नाही. सगळे कौरव बघायला आले. म्हणे अर्जुनाने शरण रचलंय, शरण पेटवलंय, प्रदक्षिणा देत आहे. आणि अर्जुन जाणार आहे म्हणून सगळे बघायला धावले. म्हणे अवसर तर बघू द्या, अर्जुन किती मानणार आहे वचनाला, की खरंच तो शरण घेत आहे आणि खरंच घेणार आहे. तो आपल्यासारखा नाहीये. मी तुम्हाला देतो सोमवारी, याचे सोमवार किती जाऊन जातात तुम्हाला काय सांगावा? हे असे फक्त विश्वासघाती लोक आहे काही. तो तसा नाहीये. जो बोललं तो करतोय, तो आपल्यासारखा नाहीये. बस रथा उभा राहिला, प्रदक्षिणा देत आहे, सगळे जण बघायला आले. मग जो लोखंडाच्या आहे ना याच्यामध्ये ठेवला होता संरक्षणामध्ये जयद्रथ, त्याला सुद्धा असं वाटायला लागलं की एकदा मला अर्जुनला बघू द्या. त्याला पण वाटायला लागलं की अर्जुन वीरगतीला शरण जाणार आहे, मला अर्जुनाला बघायचं आहे. अरे नाही म्हणे तू येऊ नको. अरे सूर्यास्त झालाय, अर्जुन इमानदार आहे, तुमच्यासारखा नाहीये. तो बाण हातात घेतला तरी माझ्याकडे मारणार नाही. का? सूर्यास्त झालाय. सूर्यास्त झाल्यानंतर युद्ध कोणी करत नसतो. जो योद्धा असतो युद्ध करत नाही, तो धर्मवान आहे. आपल्यासारखा धर्मी नाहीये तो. जयद्रथ सुद्धा बघायला येतोय. मग जयद्रथ आला होता. आला जयद्रथ सुद्धा बघायला लागला, शरण बघायला लागले, जाळ बघायला लागले. बस आता एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि बस आता अर्जुन उडी मारणार. श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुन हाती धरले आणि मग श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, हे बघ अर्जुना, हा जयद्रथ आणि इकडं सूर्याच्या भोवती घातलेलं सुदर्शन चक्र बाजूला केलं. म्हणे हे अर्जुना, अजून सूर्यास्त झाला नाहीये, तू घाबरू नको. जसा बाण लावलाय ना, प्रदक्षिणा कर. प्रदक्षिणा करता करता तुला दाखवतो तो जयद्रथ आहे. मार जयद्रथाला. हा बघ जयद्रथ, हा बघ सूर्य, अजून सूर्यास्त झाला नाही. मारला जयद्रथ मारला. पण सांगितलं मारत असताना जयद्रथाचं मुंडकं जर खाली पडलं ना जमिनीवर, ज्यांनी मारला ना ते मरून जात. म्हणून त्याचं मुंडकं सुद्धा खाली पडलं नाही पाहिजे जयद्रथाचं. म्हणून त्याचं मुंडकं वरची वरच झेलत जायचं. आणि झेलत जाऊन त्याचा बाप त्या ठिकाणी संध्याकाळी सूर्याला काय करत होता? पाणी त्या ठिकाणी करत होता. आणि मग तो असं सूर्यास्त त्या ठिकाणी करत असताना, सूर्यपूजा करत असताना त्याचा हात असा होता. आणि मग श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं तसंच अर्जुनाने केलं. बाणाला बाण मागे लावला आणि जयद्रथाचं शिर त्याच्या बापाच्या हातात टाकलं. आणि बापाने डोळे उघडले आणि शिर खाली ठेवलं की बापही गेला. नाही, हे श्रीकृष्ण भगवंताचं राजकारण आहे मित्रांनो. धर्म युद्ध श्रीकृष्ण भगवंत करत आहेत आणि धर्माला साथ देण्यासाठी अर्जुन आहे. तो भक्त आहे, विभक्त नाहीये. आणि म्हणून धर्म करा मित्रांनो. जर भक्ती करताना विभक्त झाले ना तर चक्रव्यूह मधून बाहेर निघणार नाही तुम्ही. या जन्मरूप चक्रातून बाहेर निघणार नाही. ध्यानात घ्या. मग
सूर्य सुदर्शन सूर्य बस सूर्य बाजूला केलेला आहे त्या ठिकाणी सुदर्शन. आणि म्हणतले काय म्हटलं अर्जुना पहिले घे सूर्य हे बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ ने बाणवेरी घेऊन जा त्याला. अर्जुन देवी तसंच अर्जुनाने केलं. बाण पिटोनी वरचीवर नेलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतले श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात ती पडू नको देव खाली पडू देऊ नको. हाहाकार प्रवर्तला हाहाकार झाला म्हणे अधर्म केला. कौरव बोंबलायला लागले म्हणे अधर्म केला. असं तुम्ही लय धर्म केला का अभिमन्यूला मारून? महारथी होते ना तुम्ही. कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्म पितामह शकुनी मामा हे सगळे कोण होते? महारथी होते की नाही? का नाही? तेव्हा तुम्हाला धर्म दिसला नाही का? एकल्या पोराला कसं मारायचं सगळ्यांनी मिळून तेव्हा पुढे जाता धर्म का नाही? धर्म शिकवता. ज्या वेळेस कर्णाचं रथाचं चाक पडलं अर्जुनाने पाडलं त्यावेळेस चाक लावत असताना कर्ण शिकवत होता मला असहाय्य असताना मारू नका अधर्म होईल. त्यावेळेस काय म्हणतात अर्जुन? ज्या वेळेस जुहामध्ये आम्ही सगळे हरलो त्यावेळेस तू काय म्हणला होता? काय म्हणत होता तिथं तू? बस माझ्या मांडीवर बस. हा धर्म आहे का तुला? आता धर्म शिकवायला लागला मला तू? मारला त्याच वेळेस. महाभारताच्या कथा जेव्हा तुम्ही ऐकता ना तेव्हा महाभारत आपल्या घरातले आपले लक्ष देतात. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे. मग कौरव बोंबलायला लागले इवळायला लागले म्हणे अधर्म केला. श्रीकृष्ण आमच्या सोबत दगा केला आणि तुम्ही दगा केला तर पुढे गेला तुमचा दगा. तुम्ही जे दगा करणार ना तुमच्या सोबत दगा करणार भेटणार. शेराला 1.25 शेर भेटतो ध्यानात घ्या. तुम्हाला वाटतं मी शेर आहे आता सध्या पण तुला सुद्धा 1.25 शेर भेटून जाईल ना मग कळण. भेटला की नाही 1.25 शेर? जयद्रथाला सर्वांना कौरवांना मारला की नाही जयद्रथाला? मग श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतले काय म्हणतात देव? तुम्ही कोण धर्म केला? कोणता धर्म केला तुम्ही? जे बाळक वेडाळून अरे बाळाला मारलं तुम्ही क्या? लहान लेकराला मारलं? अर्जुने ती शिर बाण अरे रडत होता तो. अरे भीष्म पितामह म्हणत होता तो. तात श्री म्हणायचा तो का नाही? तेव्हा नाही दिसला का तुम्हाला धर्म? श्रीकृष्ण भगवंत सांगतात अर्जुना मार. अर्जुन ते शिर बाणवरी बाण अर्जुनाने काढला मारला. समुद्राची थडिये घेऊन गेला वरचीवर. बृहद्रथ त्याचा बाप जयद्रथचा याची अंजुळी पाडिले त्याच्या अंजुळीमध्ये ते पडलं. ऐसे पाहिले त्याने बघितलं ओळखलं अरे आता माझा मुलगा माझ्या मुलाचं शिर कोणी काढलं? माझ्या पुत्राचे कोणे पासिर तोडले. कोणी तोडलं शिर? आता आधी सूर्यासी अर्घुदेव. बस आता हे सूर्यास्त माझ्यावाली पूजा होऊन जाऊ द्या. याला थोडं खाली ठेवतो आणि सूर्याची पूजा करतो आणि मग शाप देतो. ज्याने माझ्या मुलाला मारलं त्याला मी शाप देणार. अरे पण तुला शापाला खाली ठेवलं की तूच गेला. तोच तर शाप होता. सोपं आहे काय एवढं? श्रीकृष्ण भगवंताची नीती आहे. तिथं अनिती चालत नाही. पण देवाजवळ सुद्धा अनिती करायला बघता लोक. देवासोबत सुद्धा खेळता लोक. साधू संतांसोबत खेळता. कळायला पाहिजे तुम्हाला साधू संत हे देवाचे भक्त आहेत. यांच्या सोबत खेळत असताना काही शिल्लक राहणार नाही घरातलं. हे ध्यानात घ्या. सर्वनाश होतो. विनाश काले विपरीत बुद्धी. आणि म्हणून जे संत आहेत जे कोणी आपल्याला गुरु आहेत त्यांना दंडवत करा. त्यांना माघारी बोलू नका निंदा करू नका. शिशुपालाचं काय झालं का नाही? शिशुपाल निंदा करिता बहुत उपसायले गोपीनाथा. शेवटी त्याचा पण शिर काढला की नाही? आणि म्हणून शिर वर करत असताना विचार करा की आपला आधी काही चुकलेला आहे. माफी मागा. उगाच अभिमान असतो एखाद्याला त्या ठिकाणी अपमानित करू नका बोलू नका.
हे आपल्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. मग त्यास शाप देव शाप देव म्हणे खाली ठेवलं ते मुंडकं म्हणून खाली घातले आपलं खाली तो त्याचे शिर खाली पडिले त्याचंही शिर खाली पडलं. वरत कसं होतं महादेवाचं काजे जयद्रथाचे शिर खाली ठेविलं जो जयद्रथाचं शिर काढणार त्याचेही पडेल त्याचंही पडणार महादेवाचे वरद होते असं महादेवाचं वरद होतं. त्याला अर्जुनाने काढलं पण खाली नाही पडू दिलं. पडू दिला का? गुरु कोण होता? श्रीकृष्ण भगवंत गुरु होता. आणि म्हणून गुरु पण तसाच केला पाहिजे. काय पाणी पिना छान कर, गुरु करना पहिचान कर. काय आपल्याला मोक्ष मार्ग दाखवणारा गुरु आपण केला पाहिजे का नाही? अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंतांनी जयद्रथाची कथा सांगितलेली मित्रांनो. आणि जयद्रथाचा वध केला आणि भक्ताला वाचवलं. भक्ताला मारणारे मरतात हे ध्यानात घ्या. म्हणून अनन्य भक्ती करा मित्रांनो. काय अनन्य भक्ती जर नाही केली, विभक्त झाले ना, तर तुम्हाला वाचवणार कोण? आणि म्हणून जे अन्य संप्रदायामध्ये सुद्धा अनन्य भक्ती करणारा प्रल्हाद होता. प्रल्हाद भक्ती करायचा. हिरण्यकश्यपनं त्या ठिकाणी वरदान प्राप्त केलं होतं. वरदान प्राप्त केलं आणि मग वरदान प्राप्त केल्यानंतर त्याने काय वरदान मागितलं? काय मागितलं? मी घरात मरणार नाही, दारात मरणार नाही, शस्त्राने मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही, मी स्त्रीकडून मरणार नाही, पुरुषाकडनं मरणार नाही, मी दिवसा मरणार नाही, रात्रीच्या मरणार नाही, असं वरदान मागून घेतलं. आणि मग तो विजयी झाला असा समजायला लागला स्वतःला हिरण्यकश्यप आणि त्याचा पोरगा प्रल्हाद. आणि मग त्याने हाहाकार केला सगळीकडे पृथ्वीवर. जे संत मुनी ऋषी जे देव करतील, जे यज्ञ करतील त्यांच्याकडे जायचा, माझ्या नावाने यज्ञ करायचा. काय? मी देव या भूतलावरचा, दुसरा देव कोणता नाहीये. म्हणून काही लोक काय म्हणतात? आम्हीच देव आहे म्हणता की नाही? आणि म्हणून तो काय म्हणतो? मी देव आहे, माझी भक्ती करायची. मग जे बिचारे साधे सुधे होते यांनी सोडून टाकले धर्म, काही ऐकत नव्हतं, त्याला कापून टाकलं का नाही? आपल्यालाही काही लोकांनी कापलं. औरंगजेबाने ज्या वेळेस त्या ठिकाणी आपल्यावर अत्याचार केला ना, त्यावेळेस बळच काही लोक त्या ठिकाणी येवण करून टाकले का नाही केले? हाहाकार केला. मग तसंच ह्या हिरण्यकश्यपनं केलं. आणि मग सगळे संत वगैरे जे ऐकत नव्हते, जे माझं त्याचं नाव घेतलं, त्यांना मारलं. आणि तो म्हणतो तेच होणार, मीच देव आहे असं त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण त्याला वरदान होतं, त्याला कोणी मारणारा नव्हता. पण त्याचा पोरगा जन्मला आणि त्याचाच पोरगा विष्णूची भक्ती करायला लागला. काय? जेव्हा तो विष्णूची भक्ती करत होता तेव्हा तो त्याच्या पोराला म्हणतो, प्रल्हादाला, हे प्रल्हादा, मी देव आहे, माझं नाव घ्यायचं. हे कोणाचं नाव घेतोस तू? आणि मग तो म्हणतो, पिताश्री, तुम्ही माझे पिताश्री आहात, देव नाही. देव तो माझा विष्णू आहे. आणि म्हणून तो त्या ठिकाणी काय करतो? तपश्चर्या करतो. पण हे माझं पोरगं माझं ऐकत नाही, मारून टाकायला. आणि मग उचललं पोरगं. राक्षसांना सांगितलं, जायला एवढ्या दरीतनं खाली नेऊन टाका, त्याचे तुकडे तुकडे झाले पाहिजे. इतक्या खोल दरीमध्ये नेऊन टाकायला त्या ठिकाणी घेऊन गेले. प्रल्हादाला टाकलं. टाकल्यानंतर त्याचं नामस्मरण बंद नाही झालं. जसा आहे तसाच नामस्मरण करत त्या ठिकाणी तो खाली पडत आहे. घाबरला नाही तो, भक्ती सोडली नाही त्याने. आपल्याला ताप आली की आपण देव बदलतो, जसे डॉक्टर बदलतो ना आपण, तसे देव बदलतो आपण. प्रल्हादाने बदलला का? मग आपल्याला डॉक्टरचा गुण नाही आला की देव डॉक्टर बदलतो, तसे देव बदलतो आपण. काय? आणि मग प्रल्हाद त्या ठिकाणी आपली नामस्मरण करत आहे, तपश्चर्या करत आहे. बस विष्णूनं झेललं, खाली आधार खाली ठेवलं आणि प्रल्हाद मागच्या दर्जातून आत आला. सुरू केला त्याच्या वाड्यामध्ये जाऊन नामस्मरण करत आहे. हिरण्यकश्यप पुढे आला. अरे म्हणे, पुन्हा वापस आलो म्हणे पोट्ट. म्हणे, मेलं कसं काय? तुम्ही आधार फेकलात काय? नाही महाराज, इतक्या दरीतून फेकलं म्हणे, ती दरी इतकी खोल होती तरी वाचलं म्हणे. कसं काय वाचलं म्हणे?
पुन्हा राक्षस बोलवलं, याला मारून टाका, तुकडे करायचा, बांधायला झाडाला आणि याच्या हातापायाचे तुकडे करून टाका. हे माझं नाव घेत नाही ना, माझं घेत नाही, ते माझा असून सुद्धा याला मारा. पण तो विष्णूचा भक्त आहे, तो भक्त नाहीये. तो घाबरला का त्याच्या बापाला? आपण तर लगेच घाबरतो. अपशकुन झाला आणि काही झाडण वलांडून गेला लगे आपल्या कोणी घातला थोडासा कचरा डोक्यात गेला की हो तिकडली तिकडच लागले पळायला. तो पळाला का इकडे तिकडे पुढं सोडले का भक्ती त्याने? बस तुकडे करायला गेले प्रल्हादाचे. प्रल्हादाच्या शस्त्र शरीरातून इकून तिकून निघायला लागलं आणि महाराज त्याला मारायला गेलो तर शस्त्र पोटातून बाहेर निघतं, पुन्हा पोट जशाला तसं होऊन जातं. आणि अवघडच आणि मारू शकत नाही आपल्याला. मग आणि मग हिरण्यकश्यपची बहीण आली आणि मग ती काय म्हणते, होलिका दादा अरे का चिंताग्रस्त होतोस? मला ब्रह्माचं वरदान आहे, मला अग्नीचं वरदान आहे. हे छोटस पोरग जाळायला मला वेळ लागणार नाही. एक काम करते, होळीच्या दिवशी होलिका होळीवर होळी पेटल्यावर या प्रल्हादाला घेऊन त्या होळीवर बसते आणि तो आत्या आत्या म्हणतो, बुवा बुवा म्हणतो, कधी आल्या है ना बसा. तो आदर करतो आणि ही मारायला आली. भक्ताला मारणारा जळतोय, ध्यानात घ्या मित्रांनो. आणि मग ती म्हटली काही नाही बेटा, ये इकडं, आपल्याला पूजा करायला जायचंय. कशाची? होळीची. मग चल म्हणे माझ्यासोबत. म्हणे ठीक आहे, पण त्याचं नामस्मरण बंद नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी तिला घेतलं, ती गेली वर, पेटवलं, मांडीवर बसवल्यानंतर मांडीवर सुद्धा प्रल्हादाने आपले स्मरण आणि तपश्चर्या बंद नाही केले, आपल्या दैवताची उपासना केली, त्याने विष्णूची भक्ती केली, स्मरण केलं. आणि मग त्या ठिकाणी होलिका बसली, आग लावलेली आहे, खूप मोठा जाळ प्रज्वलित झालेला आहे. आणि तो जाळ प्रज्वलित झाल्यानंतर तो आग लागत आहे. भक्ताला जाळणारी होलिका होळीमध्ये जळून खाक झाली आणि भक्त जाग्यावरच बसलेला आहे. हिरण्यकश्यपने सगळ्यांनी बघितलं आणि हा काय चमत्कार आहे, तो भक्त आहे, तुमच्यासारखा विभक्त नाहीये. खाली उतरला जाळातून आणि मग हिरण्यकश्यप म्हणतो, तू कोणाचा आहे, कोणाची भक्ती करतो? तो म्हणतो मी विष्णूची भक्ती करतो. कुठे तो विष्णू? मी मारतो त्याला. हिरण्यकश्यप म्हणतोय कुठे सांग, तो व्यापक आहे. विष्णू या शब्दाचा अर्थही व्यापक होतो. आणि मग तो म्हणतो सांग कुठे आहे? म्हणजे सगळीकडे आहे. तू काय मारणार, कुठे मारणार सांग. म्हणजे सध्या कुठे आहे? म्हणजे इथं आहे का, तिथं आहे का, इकडे आहे का, तिकडे आहे? राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी प्रल्हादाला विचारतोय. कोण? हिरण्यकश्यप आपल्या मुलाला विचारतोय, सांग तू हा विष्णू कुठे आहे? मी त्याला आता सोडणार नाही. म्हणजे सांग कुठे आहे? म्हणजे या खांबात आहे का? म्हणजे हो या खांबात पण आहे. आणि खांबावर गदा मारला. गदा मारल्याबरोबर नृसिंहाचा अवतार धारण केला. नृसिंह त्या खांबातनं बाहेर निघाला आणि मग इतकं भेसूर रूप आहे ते नृसिंह आहे. आणि मग त्या ठिकाणी हिरण्यकश्यपला पकडलं. पकडल्यानंतर उंबरवठ्यावर आणलं. उंबरवठ्यावर आणल्यानंतर आठवण करून दिली, तुला ब्रह्माचं वरदान आहे ना, तू दिवसा मरणार नाही, रात्रच्या मरणार नाही, शस्त्राने मरणार नाही, अस्त्राने मरणार नाही, श्रीकून मरणार नाही, पुरुषाकडनं मरणार नाही. हे बघ, मी तुला शस्त्राने मारत नाही, अस्त्राने मारत नाही, मी माझ्या नखाने तुला मारतो. आणि मी नर नाही, पुरुष नाही, मी नरसिंह आहे. आणि टारकांनी पोट फाडून काढलं. भक्ताला मारणारे मरून जातात, भक्तांना जाळणारे जळून जातात. आणि भक्ती सोडू नका मित्रांनो, ध्यानात घ्या. आपुला तो देव एक करून घ्यावा. अनन्यास चिंतयन्तो मामे जना पुरी उपासते तेषां महं समुद्धरता मृत्यु संसार सागरात. अनन्य गतीने त्या श्रीकृष्ण भगवंताला शरण जा. तुमच्याकडे जर कोणी डोळा उचलून बघेल ना तर देव डोळे काढून टाकतील. काय श्रीकृष्ण भगवंताने सांगितलं होतं, मी शस्त्र उचलणार नाही ज्या वेळेस युद्धामध्ये. पण अर्जुनाकडे भीष्माने बाण लावला.
भक्ताला कसं वाचवतात हे तर मी तुम्हाला सांगितलंच आता की अर्जुनाला सुद्धा वाचवलं, पण ही दुसऱ्यांदा पुन्हा कसं वाचवलं. अर्जुनाला बाण लावला भीष्म पितामहाने. भीष्म पितामहाचा बाण ताटामध्ये सोपं नाही, बस अर्जुनाला लागणार. पण आता कृष्ण भगवंताने आपल्या भक्तासाठी प्रतिज्ञा मोडली. मी शस्त्र उचलणार नाही असं म्हणले होते श्रीकृष्ण भगवंत, पण भक्तासाठी देव काही पण करायला तयार आहे. अर्जुनाच्या अंगावर बाण येत होता, भीष्म पितामहाने त्या ठिकाणी मारला होता. श्रीकृष्ण भगवंताने सुदर्शन चक्र काढला, बाणाला बाजूला करून टाकला. महागाईसाने प्रश्न केला, देवा जर अर्जुनाला बाण लागला असता तर? देव म्हणे पृथ्वी उलटी करून टाकली असती, एरी डोई भस्म करून टाकले असते, जर माझ्या भक्ताच्या केसाला धक्का लागला असता तर. नसेल ना तर बघा हे सगळं प्रमाण आहे. आणि म्हणून भक्ती करा मित्रांनो, हे ध्यानात घ्या. भक्त व्हा, विभक्त होऊ नका. इतक्या वेळेस त्या ठिकाणी जागी श्रीमद भगवत गीतात सुद्धा आणि लीळा चरित्रात सुद्धा देवाने उदाहरणं दिलेली आहेत. भक्ती करा, भक्त व्हा. काय भक्ती अशी करा की देव गेले ना तर आपण गेलो पाहिजे. भक्त कोणाला म्हणतात माहितीये? भक्ती जो भक्त करतो, देव नाही तर भक्त नाही. आणि म्हणून बाईसाला माहिती झालं देव गेले. तीनदा विचारलं, बाईसा नदी थोडी मारली काय? नदी थोडी मारली का नाही? रुक्मिणी मातेला समजलं श्रीकृष्ण भगवंत समुद्रामध्ये विजय केले. काय झालं? रुक्मिणी माता विलिया गेली. सत्यभामा त्या ठिकाणी समुद्राच्या काठावर येऊन रडत होती. कुंती मातेला समजलं श्रीकृष्ण भगवंत निजधामा गेले. कुंती माता दरुजाजवळच गेली. भक्ताला कळालं, माधवा भक्ताला कळालं, सर्प निमित्त विजय केले. तीनदा विचारलं, माधवा भक्ताने उभ्याने देह टाकून दिलं. त्याला भक्त म्हणता मित्रांनो, जो देवासाठी जगतो. आपण कोणासाठी जगतो हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. भक्ती महत्वाची मित्रांनो, ध्यानात घ्या. भक्ती करा. 800 वर्ष झाले देव जाऊन, आपण अजून अनन्य भक्त सुद्धा नाही. देव गेले तर भक्त गेले. आपण काय करतोय? आपण कम से कम जो धर्म आहे तो तरी टिकवा, जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी देवाविषयी काहीतरी, देवाला आपल्याविषयी कणव उत्पन्न होईल. भक्ती करा मित्रांनो, विभक्त होऊ नका. आपला तो धर्म एक करून घ्यावा. कोणी वाचविना एका श्री चक्रपाणी वांचोडे. आपला देव तो श्रीकृष्ण भगवंत, त्याचे श्रीचरण वंदन करा, त्याला शरण जा. आणि देवाने स्पष्ट सांगितलंय, सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे कुंती पुत्र अर्जुना, तू मला शरण ये. तुला आजपासून तू जे पाप कर्म केले असतील हे सर्व नाहीसे करून तुला मी माझं निजधाम देतो, कैवल्य देतो. तू घाबरू नकोस. हे सांगायचंय देवाला तुम्हाला. आणि म्हणून मी तुम्हाला कथा सांगितली मित्रांनो की भक्ती करा, भक्त व्हा. जर असे भक्त तुम्ही आजपर्यंत झाला नसाल, उपदेश घेतला असेल पण विसर केला असेल तर देवाला माफी मागा. महाराज आजपासून तरी मी अशी भक्ती करणार की फक्त तुम्हाला वंदन करणार आणि तुमचं नामस्मरण करणार. अशा प्रकारे केलं नसेल तर देवाला क्षमा मागा की महाराज हे आमचं चुकलेलं आहे, माफी मागा. पतित पावन दीन दयाळा, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, ते मन तुला
वाचेने जना दुखविले वाचा तुला दिले मी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावन दीन दयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत